सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग ते काय ऍटिट्यूड मॅटर करतो. त्यातलं जे पहिला पॉइंट आहे ना, प्रॉब्लेम काय होतात कधी मला शाळेत असताना मी खूप सारे लोकांना बघितलो जेव्हा त्यांनी फीडबॅक म्हणतात ना त्यांना लाज वाटते, शरम येत आहे, किंवा त्यांना असं वाटत असतं की बाबा मी तिच्या घरी जाऊ, जसं घरी जाऊन बोलावं लागतंय का, मी करू मी. Yes or no? Yes. मला घरी जाण्यासाठी नको वाटतंय. खरं खरं सांगा किती लोक जातात? खरं डुप्लिकेट राहायची नाही ते. तुम्हाला 100% प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन भेटणार. आज तगडा भेटणार आहे सोल्युशन तगडा. इज इट क्लिअर? Yes. आज पैसा काढणार म्हणजे काढणार, गॅरंटी आपली. इज इट क्लिअर? Yes. हा, मग प्रामाणिकपणे सांगा कोण कोण आहे? मला माहिती अजून खूप सारे आहेत. येस और नो? Yes. गॅरंटी आहे. म्हणजे फीडबॅक करायचंय काय? फीडबॅक करायचं तर म्हणत आहे, पूर्ण जोश म्हणत आहे मी ते येऊन शिकवणार फीडबॅक करायचं, आणि फीडबॅकला जाणार नाही आणि म्हणणार बाबा मला लाज वाटतंय. येस और नो? Yes. हमको शर्म आता है. समझ में आ रहा है भाई? हमको क्या आता है? शर्म आता है. बरोबर? मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही इन्व्हाइट एसटीपी कन्फर्मेशन कॉल सिलेक्शन काही पण करा, पण हे अशी एक चीज आहे फीडबॅक, हे अशी एक तगडा पॉवरफुल आहे जिथून एका माणसाची 95% क्वालिटी, एबिलिटी, स्किल, अवकात, रियालिटी, जे पॅशन, जुनून, जोश, दम जे बाहेर निघतं ना, जे पूर्ण 95% माणसाचं, म्हणजे एक माणसाला बाबा एक पॉवरफुल लीडर बनवत आहे, एक माणसाला एक एनर्जी पर्सन बनवत आहे, एक माणसाला एक अचीवर बनवत आहे, एका माणसाला एक रोल मॉडेल बनवत आहे, एका माणसाला यार एक झिरो पासून हिरो बनण्यासाठी जे पण आहे ते एकच एक गोष्ट बनवू शकते, ते फीडबॅक बॉस. इज इट क्लिअर? Yes. ते एकच गोष्ट काय? फीडबॅक. जर एक गोष्ट तुम्ही शिकले, तुम्हाला इन्व्हिटेशन करण्यासाठी बात कर केलं बनेल, तुम्हाला एसटीपी करण्यासाठी बात कर केलं बनेल. आई शपथ सांगतो, मला इन्व्हाइट करता येत नव्हतं, एसटीपी करता येत नव्हतं, काही करता येत नव्हतं, पण मी पहिला सगळ्यात लवकर या सिस्टीम मध्ये जे शिकलो ना मी, ते शिकलो फीडबॅक. खरं सांगत आहे, या सिस्टीम मध्ये मी पहिल्याच लवकर जे शिकलो ना, काय शिकलो? फीडबॅक शिकलो मी. माझं ऍडमिशन जवळ 1 महिना झालं, मग दुसऱ्या महिन्यामध्ये माझ्या सिनियर नाटक केले. कारण काय माहिती का, मी ऍडमिशन केल्यापासून तुमच्यासारखं असं पिक्चर बघत बसलो नाही मी एसटीपी करत असताना. माझ्या सिनियर एसटीपी करत असताना मी पूर्ण लिहून काढत होतो. खूप चांगला पण आठवत होता. ज्ञान देण्याच्या अगोदर काही गोष्टी दाखवतो, खूप चांगलं पण वाटलं मला. माझ्या सिनियर फीडबॅक करत असताना, माझ्या सिनियर एसटीपी करत असताना मी काय पॉइंट लिहायचो, इथे बघ एक एक पॉइंट किती डीप मध्ये लिहिलेलं आहे बघ. एक पॉइंटची आन्सर, एक पॉइंटची एक्सप्लेनेशन, पूर्ण एक पेज आहे. एक पेज आहे का नाही? आहे का नाही? आहे का नाही? अजून पण बुक माझ्याकडे आहे, बरोबर. आणि इथे प्रॉब्लेम काय असते माहिती का, ऋतिक बिंगी ज्याला काय कळत नाही त्यांनी कसं लिहू शकते, तर त्यांनी शिकवले फक्त ते ऍटिट्यूड लिहिलं. फक्त त्यांनी काय लिहिणार मग? ऍटिट्यूड. घंटा 1 महिना झाल्यानंतर त्याला ठेंगा काय कळत नाही. येस और नो? येस और नो? म्हणजे सिनियर कुठली पण गोष्ट शिकवत असताना एक गोष्ट आपल्याला सगळ्यात खतरनाक करावं लागेल, काय माहिती का, म्हणजे सांगत आहे ना, एक जे फ्लो, एक जे फील, एक जे पॅशन कॅच करा, पटा 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 लिहून काढा. 1 महिना झाल्यानंतर जर कुठं ना तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे, अडचण येतात ते फीडबॅकचं, जर ते बुक काढलं, पूर्ण एनर्जी बॉडीमध्ये घुसला पाहिजे झाला आणि टीटी परत निघला पाहिजे. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? मग त्यासाठी ते लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे. किती लोक लिहिले? जेव्हा इतके खतरनाक सेशन झालं, मी खूप इन्स्पायर झालो. इतकी पॉवरफुल, म्हणजे तगडा, म्हणजे इतकी मोठी मॅटर यार, 1.5-2 तासामध्ये ते सगळे सिनियर. किती लोक लिहिले पण ऋतिक मला बघायला बसले. माझ्याकडे ते एक्सपिरियन्स आहे. मी एक पॉइंट लिहिलं तर माझ्या डोक्यात पूर्ण मागे कॅच होत आहे. पूर्ण व्यवस्थित लिहिलंय का पॉइंट सारखं लिहिलंय?
किती लोक फक्त पॉइंट लिहिले, पॉइंट, फक्त पॉइंट लिहिले, एक्सप्लेनेशन लिहिलं नाही. आता बॉसला 1.5 महिन्यानंतर ठेंगा कळणार, घंटा कळणार. आता एनर्जी भरपूर आहे. बॉस तुला काय पण वाटत ते रिअलिटी आहे. कारण काही मिस्टेक माझ्याकडून झालं आणि ते मिस्टेक तुम्हाला सांगत आहे. आता फुल पॉझिटिव्ह आपण, आता फुल मोटिवेट आहे आपण. पण 1 महिन्यानंतर आपली जेव्हा फाटती ना, तेव्हा सिनियर येते का चिंता शिकवण्यासाठी, ते सुरक्षित येतात का? पण तेव्हा तुला कोण शिकवते? तुझं बुक. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? त्या बुक मध्ये इतकी पॉवर असला पाहिजे, चला डीडी परत यायला पाहिजे. येस ऑर नो? डायलॉग मध्ये दिलं दाखवलं माझं बुक मी. डायलॉग मध्ये बघून दाखवलं. समजलं की नाही समजलं? सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट. आता मी पण शिकवणार, तुम्ही काय करणार मग? फक्त पॉइंट लिहून घेणार. जसं की आपण स्वामी विवेकानंद, फोटोग्राफी वेगळी. मी काय करतो माहिती का? अजून एक गोष्टला मी काय करत होतो, माझा मोबाईल मी ऑडिओ रेकॉर्डमध्ये टाकत होतो. किती लोक बघितलेत? बघितली? आणि ती ऑडिओ रेकॉर्ड संध्याकाळी जाऊन मस्त व्यवस्थित ऐकायचो आणि पूर्ण सगळे नोट्स काढायचो. मला अजून पण आठवतंय, मला एसटीपी करत असताना स्टार्टिंगला जे स्टार्टिंग सिलेक्ट म्हणजे काय माइंडसेट कसं करायचं मला येत नव्हतं. चला ठेंगा जमतच नव्हतं आपल्याला. मी न कळता, कोणाला न कळता रविदाचं माइंडसेट एकदा मी रेकॉर्डिंग करून घेतलं ऑडिओ. रात्री दररोज झोपताना ते काय आपलं अरिजित सिंगचं गाणं ऐकायचं ना बॉस, रवी सरांची गाणं ऐकायची माइंडसेटची. 5 मिनिटाची रोज माइंडसेट गाणं ऐकायची आणि झोपायची. आई शपथ सांगतो, एका महिन्यानंतर अशी माइंडसेट केलं मी, मला बघून मीच इन्स्पायर झालो. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग. मग आता कुठे होतं आपण? फीडबॅक मध्ये होतो. मग आपल्याला लाज वाटतं, शरम वाटतं. जर लाज वाटत असेल, तुम्हाला शरम वाटत असेल, मग तेव्हा तुम्ही लीडर बनणार नाही. तुला पण लाज वाटणार, तुझ्या ज्युनियरला पण लाज वाटणार, त्याच्या ज्युनियरला पण लाज वाटणार. आणि अशा मी खूप साऱ्या लोकांना बघितलं, त्यांनी 3-3, 6-6 महिने, 1-1 वर्ष, 1.5-1.5, 2-2 वर्ष फक्त या हे विचारात बसलेत. मला लाज वाटते घरी जाण्यासाठी. त्यांच्या भिकारी मेंटॅलिटीमुळे त्यांची टीम बनली नाही आणि सिनियरला बोट दाखवते. येस ऑर नो? समजले की नाही समजले? म्हणजे आपल्याला लाज बाबा सगळं शरम सोडावं लागतं. समजलं? आपण तो मोठे मोठे ऍक्टर नाही. समजले नाही? सगळं सोडावं लागतंय. तुला पॅशननी खाली उतरावं लागतं. तुला बघून तुझे ज्युनियर बनणार. इज इट क्लिअर? तुला बघून तुझे ज्युनियर फीडबॅक करणार, शिकणार. समजले की नाही समजले? मी जेव्हा पण ज्युनियरला फीडबॅक करून घेऊन जातो, माझ्यासोबत जितके पण ज्युनियर नवीन आले ते प्रत्येक ज्युनियर मोटिवेट झाले. खरं सांगा, कोण कोणाला मोटिवेट झाले का नाही? चला, फीडबॅक बघून मोटिवेट होतं माणूस. आणि तुमची फीडबॅक बघितली तर झोप येते माणसाला. बिकॉज का बरं? मला जाऊ वाटत नाही. म्हणजे सगळं प्रॉब्लेम कुठे आहे? शेम येतं तुम्हाला, शरम येतं, शर्म. लाज वाटतं तुम्हाला, लाज. येस ऑर नो? ताई, तुमच्या भावासारखं सांगत आहे, एक दिवस हे असणार ना, तुमची जिंदगी वाढ लागणार. मग जे जितेंद्र पिंजरकर असू दे, पार्थोमी सर असू दे, किती पण शिकू दे, भगवान श्रीकृष्ण दुर्योधनला काही करू शकले नाही. आणि तुम्हाला लाज वाटणार, तिथं ठेंगा मी फीडबॅक शिकून तुम्हाला काय होणार? येस ऑर नो? बरोबर आहे का नाही? मग सगळं सोडलं लागेल. सोडण्याला तयार आहे? सोडण्याला तयार आहे? पक्का? आज मी पूर्ण आपल्या जनजीच्या जनरेशन मध्ये लँग्वेज मध्ये दिणार आहे. रेकॉर्डिंग मध्ये चालतंय. आपल्या जनजी जनरेशन पूर्ण OTT अडल्ट मध्ये मी बोलणार आहे. बिकॉज का बरं? तसंच आपल्याला कळत आहे. बरोबर? बरोबर आहे का नाही? तसंच आपल्याला कळत आहे. त्याशिवाय आपल्या डोक्यात घुसणारच नाही. बरोबर आहे का नाही? आज मी तुमच्या भाषेत शिकवणार आहे. तुम्ही मला लहान भाऊ समजा, मला तुमचा मोठा भाऊ समजा, मला तुमचा मुलगा समजा, मुलाने शिवाय दिला समजा. मला माफ करा, पण जे होईल ते होईल. चालतं तुला? बरोबर. चला, काय बोलू दे,
येस और नो? काय यायला पाहिजे? ईडी यायला पाहिजे. येस और नो? मग आय दोस्त सोडायला लागेल. सोडू शकता? इसको छोड़ना पड़ेगा साहब. इसको छोड़ना पड़ेगा. किसको छोड़ना पड़ेगा? लाज लज्ज शर्म. बरोबर. हमको एक चीज को पकड़ना पड़ेगा. क्या? हमको बेशरम बनना पड़ेगा. क्या बनना पड़ेगा? बेशरम. मैं पिछले बार एक प्रेरणा को गए को फीडबैक को गया था. बरोबर. प्रेरणा को लेके फीडबैक को गया. हम एंट्री मारे. साला वो लोग एंट्री नहीं दे रहे. हम एंट्री नहीं दे रहे थे क्या? नहीं. एंट्री कैसे लिया? वो मना कर रहे हैं. मैं क्या बोल रहा फिर? देखो देखो स्टाइल देखो. स्टाइल देखो स्टाइल. सभी लोग थोड़ा पानी मिल सकता है क्या? अर्धा शूज सोड लो. पाणी मिळू सकता है क्या? म्हणजे त्या माणसाला कळालं त्यांनी आत येऊन पाणी पिलं. हे बोलते सायकोलॉजी. इज इट क्लियर? इज इट क्लियर? बोलले का नाही? आज बोलले का नाही? चला घरात घुसायचं आपल्याला. याला काय म्हणतात? बेशरम. समजलं? घरात घुसायचं आहे. बेशरम बनायचं आहे. समजले की नाही समजले? त्याला काही पण वाटू दे बॉस. त्याला काही पण असू दे. तेंगा फरक पडणार नाही. जर माझा तर फीडबॅक झाला नसला असता, तर तुमचा जर फीडबॅक झाला नसला असता, अरे विचार कर ना, जो शिवराज चिटमिल 2 वाक्य बोलण्यासाठी व लाजत होता, पूर्ण दाढ शेअर सारखं दाढ करत आहे. येस ऑर नो? बिकॉज ऑफ माझा फीडबॅक झाला त्यासाठी. मित्र, माझं फीडबॅक झालं त्यासाठी. जर मी मला फीडबॅक करताना जर माझे सिनियर म्हणले असते, लाजले असते, जर शर्म गेले असते, माझी वाट लागली असती. तुम्ही इतके शरम घेऊन लाज करतो ना, मग तुमची पण वाट लागणार आहे आणि त्याची पण लागणार आहे. येस ऑर नो? समजलं की नाही समजलं? मग त्यासाठी सगळ्यात गोष्ट एक गोष्ट सोडावं लागेल आणि एकाला पकडावं लागेल. काय सोडावं लागेल? शरम. आणि काय पकडावं लागेल? चालणार? बेशरम बनेगे भाई? बेशरम बनेगे? अगर बेशरम बन के तो सब कुछ मिलता है, फिर वो बेशरम हमको पसंद है. यस और नो? हमको पसंद है. हम प्यार करेंगे उसको, बेशरम को. बरोबर आहे का नाही? हा, समजलं पहिलं? सेकंड थिंग, सगळ्यात जे मेन पॉइंट. फर्स्ट पॉइंट काय होता? हे लाज. तुमच्या भाषेत लिहू. लज्ज आणि शरम याला सोडायचे आणि पकडायचं कशाला? हा. माझं मराठी हिंदी थोडं वीक आहे. इंग्लिश बरोबर लिहू. इज इट क्लिअर? हा, मराठी हिंदी वीक आहे. सगळ्यांचं उलट असतं, माझं उलट. सेकंड थिंग, मग सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग, सगळ्यात काय, एक पागलपण पाहिजे. पागलपण सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग. अग्रेसिव्ह ऍटिट्यूड पाहिजे. अग्रेसिव्ह. का बरं सांगतो सांग? ऐकून घ्या. एक्झाम्पल आपलेच, तुमचेच एक्झाम्पल. पहिलं एक्झाम्पल, लक्ष्मी मंजुळकर ऍडमिशन करून ना 1 महिना झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यात कारंब्यात जाऊन जी मुलगी संध्याकाळी 7च्या अगोदर घरात राहायची, जी मुलगी कोणाच्या घरी जायची नाही, जी मुलगी परत भरपूर काय असं रेस्ट्रिक्शन घेऊन बसायचं, तिला रडू एकदा. मी तर रात्री 10 वाजता तिला फक्त सोडण्याचं आलं नाही. रडली ते पूर्ण अक्षरशः. आणि तशी दिदी 1.5 महिना असताना 10 किलोमीटर लांब गावात तिच्या रिक्षा वगैरे गाडी काहीच नाही, त्या गावात घुसून प्रीती मस्के त्या मुलीचं टीडी कार्ड. तेव्हा त्या मुलीला एसटीपी माहित नाही, फीडबॅक माहित नाही, असं वर्कशॉप झालं नाही, काहीच झालं नाही. बरोबर? मग सर तेव्हा कसं टीडी निघालं? आता कसं काय निघत नाही? कारण त्या मुलीला पाहिजे होता कलकत्ता ट्रिप. बरोबर आहे? आणि कलकत्याला जाऊन आलो, लागली दुसऱ्यांचीच, जे आले नाहीत. काय वाटलं मग? काय वाटलं? साला मी कलकत्याला गेलो नाही.
ज्या मुलींनी एक जॉईनिंग करण्यासाठी बॅनरवरून त्याला पहिले 55 इन्व्हाइट एक पण जॉईनिंग केलं नाही. बॉस काय म्हणतो, 55 इन्व्हाइट एक पण जॉईनिंग केलं नाही. आता काय लोक ऑर्डरशी दादा सगळं लक्ष ठेवतात का? खूप लक्ष असते आपली. उगाच तुम्ही इथपर्यंत आलं नाही, आम्ही काय ना काय त्यात टाकलंय. 55 इन्व्हाइट एक पण जॉईनिंग निघालं नाही. त्या मुलींनी जेव्हा लागली होती सला कुठं ना कुठं आग पडून लागला होता, त्या मुलींनी सगळ्यात लवकर पूर्ण सोलापूरमध्ये सिक्कीम ट्रिप क्वालिफाय केले विद्यासिंधम. काय झालं होतं? काय झालं होतं? कुठं ना कुठं लागलंय तर दॅट इज कॉल्ड एज आग. बरोबर आहे का नाही? हे जेव्हा आग लागलं होतं, मला सांग तेव्हा सिक्कीम झालंय का नाही? तेव्हा कलकत्ता झालं का नाही? तेव्हा केरळ झालं का नाही? जयश्री दुद्याल 7 लोकांसमोर बसलंय, 5 DD काढलं साधा. माझी रिकॉर्ड नाही तशी. ऍडमिशन केल्यानंतर म्हणतो मी स्टार्टिंगला, खरं बोललो का नाही मी? ती ऍडमिशन केल्यापासून 7 लोकांकडे बसलंय, 5 DD काढलंय. तेव्हा तिला LDC सेशन भेटलं नाही, तेव्हा तिला फीडबॅक सेशन भेटलं नाही, तेव्हा तिला वर्कशॉप भेटलं नाही, तेव्हा तिला कुठलं ट्रेनिंग भेटलं नाही. आता साला सगळं भेटत आहे. अब सब कुछ मिल रहा है, फिर भी DD नहीं. तब क्या भी नहीं मिला, फिर भी 7 में से 5 DD आए. कौन हो भी? जयश्री दुद्याल, न्यू एसोसिएट. मैं सांगण्याचा एकच फंडा, साला प्रोसेस मध्ये जायचीच नाही, स्किल मध्ये नॉलेज मध्ये. आज स्किल नॉलेज कन्सेप्ट प्रोसेस रिसर्च हे त्यांचे एक काही मॅटर करत नाही. मॅटर एकच करताय काय? मॅटर एकच करताय काय? मॅटर एकच करताय काय? करताय जेव्हा ऍटिट्यूड स्ट्रॉंग आहे सर तेव्हा DD यायलाच पाहिजे. इज इट क्लिअर? DD यायलाच पाहिजे. मी जेव्हा ऍडमिशन केलं माझं प्रोडक्ट वर जॉईनिंग झालं, तेव्हा वेबटेक नव्हता, डिजिटल नव्हतं, तेव्हा AI नव्हतं. बरोबर? जेव्हा माझी पण लागली होती ना, मी इंजिनिअरच्या घरात घुसून एका इंजिनिअरिंग स्टुडंटला सला 15-15 हजारचे प्रोडक्ट काढले जॉईनिंग. बिकॉज का बरं? काय झालं होतं? आग लागलं. आग समजलंय ना? समजलंय? क्लिअर होत आहे? मग सगळ्यात इम्पॉर्टंट काय मॅटर करत आहे? ऍटिट्यूड मॅटर करत आहे. जर ऍटिट्यूड जर पॉवरफुल असेल मग कुठल्या पण गोष्ट होणार म्हणजे होणार. अजून इम्पॉर्टंट, प्री जजमेंट करायची नाही. डोंट डू प्री जजमेंट. प्री जजमेंट म्हणजे मराठीत लिहून घ्या, शुद्ध भाषेत हिंदीमध्ये लिहून घ्या. पूर्व विचार म्हणजे काय माहिती का? आता एक्झाम्पल घेतो. 2 दिवस मीच नाही लागला पाहिजे, तुम्हाला लागला पाहिजे, मला लागून फायदा काय? बरोबर? एक्झाम्पल नवीन किंवा कोणी पण नवीन घ्या, शिरीषा घ्या. शिरीषा काय केलं? इन्व्हाइट केलं, पण शिरीषापेक्षा पण क्वालिटी पर्सन इन्व्हाइट केलं. क्वालिटी पर्सन बीटेक इंजिनिअरिंग स्टुडंट आलं. बरोबर? पण शिरीषा विचार करत आहे, प्री जजमेंट विचार करत आहे, ती तर क्वालिटी आहे, चला मी तिला कसं करू फीडबॅक? इथंच फाटलं, इथंच पूर्ण, इथंच छिंद्या झाले. ते का मग DD कसं निघणार? येस ऑर नो? उलटा काय व्हायला पाहिजे? सगळं त्यांनी तर हुशार आहे, त्यांनी तर क्वालिटी आहे, मग तुला वाटत असेल मग त्यांनी कसं स्मार्ट ऍडमिशन घेणार, तसे AI करणार. अबे ते हुशार असेल तर ना, ते हुशारी आपल्याला फायदा व्हायला पाहिजे. येस ऑर नो? पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, जर त्यांनी तर हुशार असेल, बाहेर त्यांनी 1 लाख कमवेल, पण इथे महिन्यात ते 8 लाख कमवेल. येस ऑर नो? 6 लाख कमवेल, पण ते हुशार असेल तर मग साला पहिला 100% स्मार्ट मध्येच पाहिजे. येस ऑर नो? याला म्हणतो चांगला विचार, पॉझिटिव्ह थिंकिंग. आपण काय विचार करतो? गरिबी सोच, निगेटिव्ह वाला नाही. आता रविता बोलले ना, आपण गरिबी मानसिकता असतो. बरोबर? तुम्ही काय विचार करता? खूप सारे लोक जे मेन प्रॉब्लेम माझ्या टीम मध्ये पण असत, सगळ्यांची टीम असते, मेन प्रॉब्लेम प्री जजमेंट मध्ये काय प्रॉब्लेम असते माहिती का? एक्झाम्पल इथे कोणीतरी व्यक्ती आला, कोणी पण असेल, कावेरीकडे. आता कावेरीला इन्व्हाइट केले. आता कावेरी आता चांगला आहे, तिने बोलती, चंड आहे, सगळं आहे. बरोबर?
पण असं समजा कावेरीला काय बोलता येत नाही, चंट आहे, काहीच नाही, मंद आहे, बरोबर, समजा असं एक्झाम्पल, ती चंट आहे, बोललं की लगेच ग्रॅप करते, पण तिने काय करत नाही समजा. मग मी काय विचार करतो माहिती का, हिला तर काही येतच नाही ना, याचं फीडबॅक करते, जाऊ दे सोड. आदर करा किती लोक नाही समजलं. इन्व्हाइट केलं ज्युनियरने, याला काय येत नाही, हा म्हणताय अब्बा दब्बा जब्बा आहे, बरोबर, हा, मग याला जाऊन काय फीडबॅक करायचं झाला, जाऊ दे माझा टाइम वेस्ट होणार. असं किती लोकांच्या डोक्यात विचार येत आहे. हात वर करा, फक्त प्रामाणिकपणे हात वर करा, डुप्लिकेट बनवू नका. मला माहिती तर बसलेले 50% लोकांना तर असं विचार, खरं बोललो का नाही, येस ऑर नो, बघा 50% आन्सर आले. बरोबर, पण या भिकारी मेंटॅलिटीमुळे काय होतं माहिती का, सांगा, ऐकून घ्या काय होतं. या भिकारी मेंटॅलिटीमुळे जिथे 100ची फीडबॅक व्हायला पाहिजे तिथे 20 फीडबॅक होत होतं, तिथे 100ची फीडबॅक झाली तर 25ची टीम बनला पाहिजे, तिथे 20 फीडबॅक म्हणून 4ची टीम बनताय, आणि तू 4 ठिकाणी 25ची टीम बनवली असती, 40 ठिकाणी 200ची टीम बनवली असती, आणि ते 200 मध्ये तुला 5 क्वालिटी भेटले असते, आणि ते क्वालिटी भेटू शकत नाही, कारण का बघ, सारा तू भिकारी मेंटॅलिटी आहे. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? समजलं की नाही समजलंय? प्रॉब्लेम काय? हुशार असू दे, डीम असू दे, मंद असू दे, क्वालिटी असू दे, क्वालिटी नसू दे, काही पण असू दे, आपले विचारच करत नाही चालू. आपल्याला फक्त एकच विचार करतायत, 100ची टीम बनवा, त्याचे 10 लिटर भेटते, ते कसे पण असू दे. इज इट क्लिअर? 1000ची बनवा, ऑटोमॅटिक 50 लोक भेटते. इज इट क्लिअर? क्लिअर? आजपासून विचार करणं झाला, डीडी पाहिजे, आजपासून फक्त एकच पाहिजे, काय? आजपासून एकच पाहिजे, काय? माणूस कोण आहे मॅटर करत नाही आपल्याला आजपासून, समजलं? ते जेंडर आहे, फिमेल आहे का मेल आहे ते पण मॅटर करत नाही आजपासून, फक्त डीडी पाहिजे. इज इट क्लिअर? कारण कोणतं लीडर भेटेल आपल्याला. इज इट क्लिअर? हा मेन पॉइंट येऊन घेतलंय, फक्त क्या नाही करत, नाही करत. बरं, सगळ्यात मेन टॉपिक, आपण फीडबॅक करायला जातो. मी का बरं बघत आहे माहिती का, कारण मला मॅटर खूप आहे, पण तुम्हाला सगळं देणार नाही, जे पाहिजे ते द्या टाइममध्ये. आपण फीडबॅक करायला जातो आणि फीडबॅक आपलीच होती. किती लोकांना समजलं? हम फीडबॅक करने को जा रहे हैं, एड्रेस नीचे करो, हम फीडबॅक करने को जा रहे हैं, लेकिन फीडबैक हमने नहीं किया, उसने हमको किया. किती लोकांना रिअलाइज झालं? मला फोन येत आहे, दादा वो उसके घर में बहुत पैसे की प्रॉब्लम है दादा. क्या बोलू दादा, बहुत पैसे की प्रॉब्लम है, पैसे प्रॉब्लेम भरपूर आहे दादा त्यांच्या. दादा ती मुलगी सकाळपासून रात्रीपर्यंत बिझी असते होती दादा, तिने करू शकत नाही दादा खरंच. फीडबॅक करण्यासाठी कोण गेलाय? आणि फीडबॅक कोणाची झाली? आपलीच झाली. फीडबॅक करने को हम गए, लेकिन फीडबॅक उसने हमको किया. समज में आया? मग आता मेन काय माहिती का, जे पहिल्या पैशाची प्रॉब्लेम असेल, अरे इतकी तर त्या मुलीचा जर विचार करत असेल ना, सांगा तू काय बागणे घातली का, त्या लिपस्टिक लावलं का बे तू? इतके जर पैशाचे जर विचार करत असेल ना, चला कमिटमेंट दे ना, मग खतरनाक कमिटमेंट दे, वादा दे, जिम्मेदारी घे, त्या मुलीच्या घरात पैसा झाला पाहिजे. झाला, येस ऑर नो? येस ऑर नो? पैसा झाला पाहिजे त्यांच्या घरात. विचार करते ना तू, विचार करते ना त्यांच्या घरची, विचार करताय का नाही? अगर आप आज सामने वाले इंसान का बस सोच रहे हैं उसके घर में पैसा नहीं है, फिर हम क्या छुट्टियां नहीं पेंगे, बरोबर? फिर हमको डायरेक्ट एक कमिटमेंट देना पड़ेगा साला, क्या तुम्हारे घर में पैसे की प्रॉब्लम है, साला हम है वो लोग, तुम्हारे घर में हम पैसे लाएंगे. इज इट क्लियर? इज इट क्लियर? ते ऍटिट्यूड बंद करा, लिपस्टिक लावायची, ते ऍटिट्यूड बंद करा, बांगडे घालायची, गरीबी ऍटिट्यूड बंद करा. आता मर्दाला ऍटिट्यूड पाहिजे साला, आपल्याला पण सायबर ट्रक यायचे,
ते काय माहित नाही. आता बघितलं का वॉच पण पेता येते. काल मी गेलो ते सेटिंग करण्यासाठी, तेव्हा मला कळालं साला किती पांढरे केस आले. आतापर्यंत किती महिने झाले असं घेतलं होत नाही, फक्त असंच गेलो. सांगण्याचा अर्थ काय माहिती का? सांगण्याचा अर्थ काय, साला मागचे कितीतरी वर्ष झाले त्या आरसासमोर केस असं केलोच नाही, फक्त असंच झालं 2 मिनिटात. आणि तुम्ही पांढरे केस किती किती मोजून पण काढले असे. येस और नो? Yes. चला 24 घंटे फक्त डोक्यात घेत पाहिजे. बिझनेस बॉस, बिझनेस. इज इट क्लिअर? Yes. काल फ्युचर ग्रुप मध्ये मी टाकलो, रात्री 2:30 वाजता मी मेसेज टाकलं का नाही? Yes. रात्री 2:30 वाजता मी झोपलो होतो आणि पहाटे 5:30 वाजता उठलो. त्याला 3 घंटे फक्त झोपलो. 3 घंटे किती? 3 घंटे. काल दिवसभर मी तुम्ही बघितला तर रात्री मी जेवलो. काल फक्त 3 तास झोपलो. 3 तास झोपून पण तुम्हाला असं वाटत आहे का सर आपल्याला काय थंडी वाजली, गरमी आहे किंवा ताप ठीकठाक नाही का 3 घंटे झोपला असं वाटत आहे का? नाही. बिकॉज का बर? ऍटिट्यूड पॉवरफुल आहे साला. काय पॉवरफुल आहे? ऍटिट्यूड पॉवरफुल आहे. मर्दवाला ऍटिट्यूड पाहिजे, जे बिगारेल ऍटिट्यूड बिलकुल नको. आज बिझनेस खतरनाक करायचं की नाही करायचं? इथं बसलाय प्रत्येक व्यक्ती चालला एक एक जिल्ह्यावर राज केला पाहिजे नको? इथं बसलाय प्रत्येक मुलगा. चला शिवाजी महाराजांचे जे होते ना सर, ते कोण मावळे होते बरोबर, सरसेनापती होते, एक एक गडावर राज्य करत होते. चिजुता म्हणत होते सोलापूर आपले गड बनला पाहिजे. आणि सोलापूर नाही, महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा गड बनला पाहिजे, जे पूर्ण भारतावर राज्य करेल. Yes or no? Yes or no? पण त्या घराला सांभाळण्याची सरसेना तुम्ही बनला पाहिजे. Yes or no? मग लिपस्टिक लावून चालणार का? पाणी घालून चालणार का? मार्गाला बनावं लागेल. बनता? बनता? आजपासून जर म्हणले मला लाज वाटतंय, आई शपथ बाबा मग कंबर तोडतो आणि ऑपरेशन करतो मी करतो. इज इट क्लिअर? समजलंय की नाही समजलंय? नेक्स्ट पॉइंट, लिओ फीडबॅक द्यायला जायची, द्यायला नाही. Yes. फीडबॅक द्यायला जायची, द्यायला नाही. पैसे घ्यायला जायची, त्यांचं ज्ञान ऐकायला नाही. मराठीत एकदम स्पष्ट. एकच पॉइंट उरला फक्त ऍटिट्यूड मध्ये. ते काय माहिती का? Be a donor, not a beggar. म्हणजे आपल्याला काय करायचंय? आपल्याला द्यायचंय, घ्यायचं नाही. पण आपण भिकारी मेंटॅलिटीने जातो. त्याच्या घरी मी 17,000 रुपये घेण्यासाठी चाललोय. येस और नो? आपण 17,000 रुपये घेण्यासाठी चाललो. एकदम भिकारी मेंटॅलिटी. साला ची तू. मी म्हणतो एवढ्या छोट्याच्या चमच्यामध्ये पाणीमध्ये डुबून मरा साला तुम्ही सगळे. चमच्याच्या पाणीमध्ये, चमच्याच्या फक्त एका तेमध्ये डुबून मरा. मी येऊन ढकलतो तुम्हाला त्यात. सर 23 वर्षाच्या काल मुलीला बघितलं तुम्ही, जे सायबर बस 80 लाख रुपयाची गाडी घेत आहे बरोबर, आणि अशी सिस्टीम तू द्यायला चालली आणि आता मोटिवेट झाला बॉस. 1.5 महिन्यानंतर वाटतंय मी 17,000 रुपये घेण्यासाठी चाललो. येस और नो? येस और नो? आप भिकारी मेंटॅलिटी काढावं लागेल. समजलं? समजलं? आपल्याकडे डायमंड आहे, डायमंड. आपल्याकडे काय आहे? पण तुम्ही काचेचा तुकडा म्हणून दाखवताय. बघ आमची काचेचा तुकडा आहे. फक्त एआय दाखवायलाच पाहिजे बॉस बरोबर. तू फक्त तेवढंच दाखवत आहे ना, तू फक्त तेवढंच दाखवत आहे. आपला डायमंड है. इज इट क्लियर? स्मार्ट डायमंड है, लेकिन तुम कैसे दिखा रहा हो? कांच के टुकड़ा जैसा. हमको कैसे दिखाना है?
डायमंड वो तभी दिखा सकता है जब तुम डोनर हो, यानी कि तुम देने वाले हो, भीख मांगने वाले नहीं। अल्लाह के नाम पे 1 रुपया दे दो बाबा। इस और नो यस समझ में आया क्या नहीं? यस क्लियर Yes. क्लियर। Yes. लास्ट एक ही पॉइंट, वो है रिजेक्शन और ऑब्जेक्शन में। ऐसा माइंडसेट चाहिए, वो 1 रिजेक्शन डालो, 2 डालो, 3 डालो, 4 डालो, 5 डालो, वो डाल डाल के थक जाए साला, लेकिन हम पैसे जब तक लेते रहे तब तक उठते रहे। यस क्लियर क्लियर। जब तक पैसे लेते रहे तब तक उठते नाही। पैसेच घ्यायचे। मला कधी कधी सिनियर म्हणते 1000 रुपये डीडी घेऊ नको। आता 1000 रुपये डीडी घेण्याच्या मध्ये पण मी आता नवीन रूल काढलाय। 1000 रुपये डीडी घेऊन फुल केलं का नाही बॉस आपण? यस आवाज आला जुनियर्स? कसं आता मला पैसे पाहिजे, हमको पैसा चाहिए, लेकिन उसके पास कम है, उसके पास 500 हजार है, बरोबर? मैं आज 1000 रुपये लेता, शाम और 2000 रुपये लेता, शाम तक टाइम देता और 2000 रुपये करने के लिए, कल दोपहर तक और थोड़ा टाइम देता और 1000 रुपये करने के लिए, कितना हो टोटल? 4000 हमको मिला के नहीं? यस लेकिन तुम बोलते हो 1000 रुपये सीनियर लेने बोले, टेक्निक निकालो ना फिर कोई तो यस सोचो ना। एक 137 ग्राम का है ना हमारे पास, क्या नहीं है? है, उसके ऊपर काम करना पडेगा। इज इट क्लियर? Yes. समजलं की नाही समजलं? Yes. डीडी फुल होते म्हणजे होतंय, आपल्याला काही पण करू दे, सोडायची नाही। गेले तर पैसे घेऊन यायचे, यस पैसे घेऊन यायचं। समजलं? समजलं? आता काही लोक म्हणतात दादा सिनियर तर सांगितले अपेक्षा घेऊन जायची नाही। सीनियर ने बोला यानी कि एक्सपेडिशन लेके मत जाओ, ऐसे कुछ लोग बोलते, बराबर भाई? अबे एक्सपेडिशन लेके मत जाओ, लेकिन एग्रेशन लेके जाओ ना, पागलपन लेके जाओ ना, जुनून लेके जाओ ना। यस और नो? यस और नो? अपेक्षा यानी कि एक्सपेडिशन अलग चीज है, एक्सपेडिशन अलग चीज है और जुनून अलग चीज है। एक्सपेडिशन मतलब क्या ना, एक्सपेडिशन मतलब डीडी पाहिजे, डीडी पाहिजे, डीडी मिलना चाहिए, इसको बोलते हैं एक्सपेडिशन, अपेक्षा। जुनून मतलब क्या है? साला उसको घर में जाके हम डीडी निकाल, मतलब निकाल, कुछ भी हो जाए हमको पता नहीं है, हमको क्या चाहिए? डीडी। हमको क्या चाहिए? डीडी। कुछ लोग 1 रिजेक्शन बोले तक जाते, कुछ लोग 2 रिजेक्शन बोले तक जाते, यानी कि सरेंडर, चलो अब पूरी होता। पापा ने बोला पैसा नहीं है, साला टांगा पलटी घोड़ा बराबर। हाँ, वो चीप लोग है, उनको नेटवर्किंग करने की उनके पास दम नहीं। नेटवर्किंग वो कर सकता है, सारा कितने भी रिजेक्शन हो, बराबर, वो रिजेक्शन दे के आगे वाले तकेगा, लेकिन हम नहीं तकेंगे। समझ में आया? समझ में आया? काफी है एटीट्यूड के लिए? यस हो सकता है फिर? यस क्या आप फिलहाल आप फीडबैक करने के लिए तैयार हो? यस क्या आप फिलहाल फीडबैक करने के लिए तैयार हो? क्या डिग्री ला सकते हो? यस क्या इधर बंदा है, अरे बंदा जो अगले 1.5 महीने में 2 महीने में 100 डिग्री लाएगा? यस चलो अब चालू करेंगे फीडबैक। नोट करना चाहिए, यानी कि प्रिपरेशन करना चाहिए, तैयारी। क्या करना पड़ेगा? तैयारी। तैयारी में एक पॉइंट समझ में आता है, तैयारी में एक पॉइंट। ऐसे बहुत सारे लोगों को लगता है, एग्जाम्पल मैं अब 3 घंटे सोया, कल शाम को खाया, बराबर, अब सुबह से कुछ नहीं खाया, सुबह से सिर्फ गर्म पानी लिया, क्योंकि मालूम है क्या, तुमको ट्रेनिंग अच्छा देना चाहिए बॉस, तुमको समझ में आना चाहिए। मैं पेट भर के खा के आया और ये भी खा के आया, फिर तुमको वो आग नहीं दे सकता मैं, साला खाली पेट हम बहुत कुछ दे सकते हैं, इसीलिए मैंने खाया सुबह से। समझ में आया? फिर कुछ लोगों को क्या लगता मालूम है क्या, साला मैं कितना कुछ कर रहा हूँ, क्या क्या कर रहा हूँ। कुछ लोगों को इथं किती प्रॉब्लेम व्हायला यार, मी चालत चालले, माझे बोट फाटत आहेत, माझं हे होत चाललंय, साला जिंदगीभर रडतच राहतो मी, जिंदगी तुमच्या जिंदगी। मला असं कधीच रडू आलं नाही माझ्या तयारीमुळे। मी रात्री 2:30 वाजेपर्यंत किती वेळा झोपलो, 6 वाजेपर्यंत मी कितीतरी वेळा उठलो, कितीतरी वेळा,
मला बघून माझ्या वडिलांना मावस पेच झाले, प्रत्येक वेळेस होत आहे. पण मला वाटत होती चला आपल्यावर दया नाही, तुमच्यावर दया करायची नाही, साला तुमच्यावर दया करायची नाही. प्राऊडनेस फील व्हायला पाहिजे, साला एक खतरनाक सक्सेसची तयारी करत आहे. येस ऑर नो? तयारी करत आहे खतरनाक सक्सेसची, जे पुढे जाऊन 4-5 वर्षानंतर जेव्हा स्टेज भेटीला फाटून टाकला पाहिजे साला. येस ऑर नो? समजलं की नाही समजलंय? तयारी करायचं, ते फिलिंग यायला पाहिजे, तुमच्यावर दया नाही. बरोबर आहे का नाही? दया काय फायदा नाही. समजलं की नाही समजलंय? आता आपण प्रिपरेशन घेऊया. प्रिपरेशन म्हणजे काय? म्हणजे फीडबॅक जाण्याच्या अगोदर, फीडबॅक को जाने के पहले जो चीज ध्यान में रखना पड़ता है, जो चीज करना पड़ता है, उसको बोलते हैं क्या? प्रिपरेशन. समझ में आया? एक पॉइंट घेऊ. पहिला पॉइंट फटाफट लिहून घ्या. पहिला पॉइंट काय माहिती का? क्लीन म्हणजे काय? स्वच्छ. पहिला काय? क्लीन म्हणजे स्वच्छ. प्रेस्ड म्हणजे काय? इस्त्री केलेले. मराठी लिहून घ्या, मराठीत काय डायलॉगबाजी करू नका, इंग्लिश मध्ये लिहू. प्रेस्ड. फॉर्मल ड्रेस कोड. स्वच्छ, इस्त्री केलेली. असं वाटून नाही की बरोबर ते टीचर मध्ये असं करून ठेवलं शर्ट आणि तू घालून चाललाय आणि सांगत ए आहे. तू समोरचे त्याचे पप्पा म्हणते तर साला तुझी शर्ट बघ पाहून, असं तू तोंडावर बोलणार नाही, त्यांनी आज विचार करतोय. येस ऑर नो? समजलंय का नाही? त्यासाठी फर्स्ट एड आहे क्लीन, प्रेस्ड, फॉर्मल ड्रेस कोड. क्लिअर? समजलं सगळ्यांना? सेकंड पॉइंट ते काय? क्लीन, फ्रेश. फ्रेश म्हणजे काय? असं वाटलं पाहिजे याची वाट लागलेली नाही. क्लीन म्हणजे स्वच्छ, फ्रेश म्हणजे थोडं सेंटिमेंट मारून थोडं. बरोबर आहे का नाही? काय? सॉक्स. समजलं? काही लोक सॉक्स मी बघतो आतून फाटलेलं असतंय, असं ते बसून ते फीडबॅक करते. कई सारे लोगों का शॉक स्किन नहीं होता है, वो क्या प्रोस्टेट को शॉक लग जाता है. क्लिअर? समजलं? जर कोणाकडे जर सॉक्स येण्यासाठी पैसे नसेल तर मला फोन करा. समजलं असेल काय? बरोबर. अँड पॉलिश द शू. Polished shoes. Is it clear? Clear? समजलं ना? समजलं? बघा तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगतो मी. मला खूप लोक म्हणते दादा तुम्ही गाडीला किती धुता हो, किती गाजता हो. वाटतं ना? किती लोकांना असं वाटतं? किती गाजता हो गाडीला? अबे साले नो ऐका आता सगळं. ऐका, कान सगळं ओपन करून ऐका. इनको सभी लोगों को लगता है मैं गाड़ी को कितना पूछता हूँ. हमारे बिजनेस में हमारा गाड़ी, हमारा टाई, हमारा शूज, हमारा सॉक्स ये लक्ष्मी है. ये क्या है? लक्ष्मी है. जैसा हमारे पापा क्या काम करते? सिलाई काम. फिर सिलाई काम में क्या क्या लक्ष्मी होता है मारेगा? उस सुई, दोरा, धागा, उस सबको पूछते, उसी से हमको पैसा आता है. हमको किधर से पैसा आता है? किधर से पैसा आता है हमको? ये शू देख के पैसा आता है हमको. Yes or no? हमको पैसा किधर आता है? हमारे सॉक्स देख को पैसा आता है. किसी का सॉक्स देखो, मैं सॉक्स पीट है. हाँ वो सब लोग इधर सॉक्स देखो इसका, ये सॉक्स ऐसा पड़ रहा है नीचे. सॉक्स इधर तक है लेकिन नीचे का जा रहा है. अब बोलो ये पिछले 1.5 महीने में क्या 50 रुपए पानी पूरी में, वड़ा पाव में खर्चा नहीं किया? लेकिन 50 रुपए का सॉक्स लेना है, इसकी मानसिकता नहीं है और ये सोचता है कि मैंने लीडर बनना है. घंटा बनेगा साला तू. Yes or no? पुढचे 3-4 महिने झाला वडापाव नाही, पाणीपुरी नाही, मस्ती नाही, काही नाही. पुढचे 3-4 महिने आपले सॉक्स चांगले घेऊ, आपले टाय चांगले घेऊ,
माझं टाय बघून सगळ्यांना वाटतं ना चांगलं प्रत्येक वेळेस माझी टाय चांगलं वाटतं का ना तुम्हाला? येस ऑर नो? कधी पण बघा आपली टाय इकडं नसते, बरोबर आहे का नाही? कधी पण बघा, खूप लोक माझ्याकडे येऊन शिकून येतात टाय, बरोबर? ते टाय बांधायची पण स्मार्ट दिले, समजले का नाही? आणि तशी सिस्टीम तुला जाऊन ते समोर चित्र देत आहे आणि तू भिकारी विचार करत आहे. यार तुमच्यावर दया केला पाहिजे वर देव गेल्यानंतर. समजलं? क्लिअर? राहील पॉलिशचे शू? राहील? चमकायला पाहिजे असं. चमकतंय? बिलकुल. पैसे नसेल तर ना एक ब्रश घ्यायची, 2 ब्रश घ्यायची विकत, 2 ब्रश घ्यायची आणि ते डब्बी घ्यायची जेल, बरोबर? ते कमीत कमी 1 वर्ष चालतंय. मी घेतलो स्वतःहून. 2 ब्रश आहेत आपल्याकडे, एक ब्रशनी लावायचं, एक ब्रशनी चमकायची. समजले का? समजले? हा. माझी बाची दररोज सकाळी असं बघते, मामा लय बारीक करतो पॉलिश. समजलं? विचार करा, स्मार्टली पॉलिश करणं पण शिकवलंय, स्मार्टली ते स्वयंपाक करणं पण शिकवलंय, स्मार्टली बोलणं पण शिकवलंय. अरे काय काय शिकवत आहे यार. अशा स्मार्टलीला पण समोर चित्र देत आहे, मग स्मार्टलीला क्लॅपिंग व्हायला पाहिजे. हे सगळे ट्रान्सफॉर्मेशन, तो कुकर बनला पाहिजे, पॉलिशर बनला पाहिजे, इन्कम केला पाहिजे, तो बनला पाहिजे का नको? प्रिपरेशन पार्ट को कंप्लीट करो ना. ओके. नेक्स्ट थिंग, 2 पेन एंड डायरी. 2 पेन एंड डायरी. मेरे बैग में फिलहाल 4 पेन है. कोई भी चेक करना है ना, आओ नीचे दिखा दो. ओके. फोर्थ पॉइंट क्या है? फीडबैक फाइल. क्या? फीडबैक फाइल. अब लोग बोलते 400 रुपए नहीं, लेकिन पिछले 4 महीने में वो दोस्तों के लिए 200 रुपए खर्च किया, बर्थडे पार्टी के लिए 4 लोगों का 50 काउंटिंग. और साला बोलता है फीडबैक के लिए पैसा नहीं. सेकेंड थिंग, फीडबैक फाइल होगा सबके पास? होगा? लोन ले लो, लेकिन फीडबैक फाइल. इज इट क्लियर? 5वां पॉइंट क्या है? सभी टेस्टिमोनियल. कौन सा टेस्टिमोनियल? एजुकेशन, हेल्थ एंड बिजनेस, यानी कि सक्सेस, इनकम, सब कुछ. ये सभी टेस्टिमोनियल चाहिए. समझना? किधर चाहिए? तुम्हारे मोबाइल में, टैब में, लैपटॉप में और फाइल में भी. कुछ लोग बोलते सर फाइल में है ना. अब ये दिखा, वीडियो से कुछ बहुत मैटर करता है. वीडियो इज इट क्लियर? इज इट क्लियर? समझ में आया क्या? 6वां पॉइंट लिखा है क्या? 6वां पॉइंट, पॉजिटिव बॉडी लैंग्वेज. पॉजिटिव लैंग्वेज प्लस स्माइली फेस. मैं देख रहा था इधर प्रशांत इतना चिल्ला के बात कर रहे थे, लेकिन कुछ लोग क्या रे भाई साहब, हमको टाइम नहीं, खाना खाने के बाद चलेगा. स्माइली एकदम उस सौंदर्य का ताई को देखो, हर जन्म उनको कॉपी करो. किधर भी जाने के बाद स्माइली रहना चाहिए, जो जुनून. समझ में? मैं जब भी सोलापुर आता हूँ, मैं चेहरे को देखकर कितने लोग खुश होते हैं. सच में बोलो, खुश होते ना आप मेरे चेहरे को देख? ऐसा होता क्या? क्या भाई, हमको देख के लोग खुश होना चाहिए, तब लोग अट्रैक्ट होते हैं. इज इट क्लियर? मैं सुरजिता से सीखा क्लबिंग में.
आर्ग्यूमेंट, यानी कि पापा के पास गया फीडबैक करने को, क्यों नहीं देते तुम पैसे, इतना सिस्टम है। अब और मत करो, बरोबर। इतना होने के बाद आर्ग्यूमेंट नहीं करना है, झगड़ा नहीं करना है। आर्ग्यूमेंट मतलब क्या है? झगडा, म्हणजे भांडण नहीं करना है। मराठी लिहून घ्या, इंग्लिश लिहून चालतंय, झगड़ा नहीं करना है हमको, समझ में आया? 8वां पॉइंट क्या? जब भी हम फीडबैक करते हैं, जब भी हम जूनियर से बात कर रहे हैं, जब भी हम बात कर रहे हैं, जब भी हमारा टंग चला रहा है, क्या टंग चला रहा है, तब हमारा अपना जो टॉकिंग है ना 20% फास्टर चाहिए एंड 20% लाउडर चाहिए। क्या बोला मैंने? अभी बोला ना, अभी बोला ना, टंग जब चलाती तब आवाज कैसा आना चाहिए? अभी बोलना दीदी, अब टंग चलाए क्या नहीं? तुम्हारा जो जीभ उसका काम लगा क्या नहीं? लेकिन कैसे चाहिए तब आवाज? अब देखो, इसको समझ में नहीं आ रहा मैं जो बात कर रहा हूँ। जब भी तुम बात करोगे, जब भी बात करोगे, समझ में 20% फास्टर एंड 20% लाउडर बात चाहिए। इज इट क्लियर? और आई टू आई कॉन्टैक्ट पाहिजे, आई टू आई कॉन्टैक्ट, आंखों में आंखें डाल के बोलना साला। इज इट क्लियर? इज इट क्लियर? 9th पॉइंट, आईडीए एंड रिक्वेस्ट लेटर, आईडीए एंड रिक्वेस्ट लेटर। और 10वां पॉइंट किसी ने भी सोचा नहीं होगा, वो पॉइंट तुमको देने होगा मेरे तजुर्बे से। अब 10वां पॉइंट सभी लोग सुन लो, किसी ने भी सोचा नहीं होगा। वो क्या है मालूम है? कि 10वां पॉइंट वो है अपना ऑफिस का स्कैनर। क्यों मालूम है क्या? डीडी देने के बाद वो तुमको ऐसा बोलना नहीं चाहिए ऋतिका, मैं तुमको पैसा दिया, साला हमको नहीं दिया, ऑफिस को दिया। इज इट क्लियर? इज इट क्लियर? अरे मजा लग रहा है? प्रॉब्लम सॉल्व। एग्जाम्पल फीडबैक कैसा? तुम बैंक में गए, कैशियर के पास पैसा दिया, कैशियर के पास दिया क्या बैंक को दिया? इधर आप आए, बरोबर, पैसा हमको दिया क्या? उस स्कैनर को भेजा। वो स्कैनर किसका है? स्मार्ट एंटरप्राइजेस आता है ना तुमको? और आप भी बना लो सीनियर से बात के। इज इट क्लियर? इज इट क्लियर? क्या पॉइंट है? 10 पॉइंट मजा आया? आए? चलो हम ओके प्रिपरेशन